सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? कसे आहात सगळे? मजेत ना? छान आहात. मी छान. मी सुजाता संजय तायडे, नाडकर्णी पार्क मराठी शाळा क्रमांक 4 आणि माझ्यासह श्रीमती कामिनी नेतम आणि श्रीमती नलिनी टेकवडे यांच्यातर्फे मी आपणा सर्वांचे या ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत करीत आहे. मित्रांनो, खरंच तुमचं कौतुक करण्यासारखं आहे, कारण रोज सकाळी लवकर उठून तुम्ही या ऑनलाईन तासिकेत सहभागी होत आहात, अभ्यास करत आहात, प्रश्न उत्तरे देत आहात. खरंच तुमचं कौतुक आहे. मुलांनो, आज आपण इतिहास या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत आपण इतिहासामध्ये खूप काही शिकलो आहोत, बरोबर ना? सांगा बरं, आपण काय काय शिकलो आता इतिहासामध्ये? इतिहास म्हणजे आतापर्यंत इतिहासाची साधने आस्था किंवा गौरव एकानेच उत्तर द्यायचं आहे. हा, गौरव बोल. टीचर विशाखा बोलू. हा, बोल विशाखा. इतिहास म्हणजे काय? इतिहासाची साधने आणि भौतिक साधने, लिखित साधने. छान. आणखीन एवढं शिकलो, आणखीन काय? पुढचे धडे पण आपण शिकलो ना? मौखिक साधने. बरोबर. आणखीन काय शिकलो? पुढे पण आपण धडे शिकलो ना? कालखंड शिकलो. शिवाजी महाराजांचे आपण शिकलो आणि शिवाजी महाराजांचे जन्म कुठे झाले? बरोबर. छान छान. बघा, म्हणजे पूर्वी आपण कालीन भारतामधील माहिती शिकलो. छान छान. बरं, मग आता आपण हा जो इतिहासाचा अभ्यास केला, मध्ययुगीन भारतातील इतिहासाचा आपण अभ्यास करत होतो, बरोबर की नाही? आणि त्याच्यामध्ये आपण धार्मिक समन्वय किंवा शिवपूर्वकालीन भारत, शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांच्यावर आलेली संकट, त्यांचे पराक्रम, त्यांचे शूर मावळे, या सर्वांविषयीची आपण माहिती शिकलो. आता हा जो इतिहास आहे, या घडलेल्या घटना आहे, या सगळ्या घडून गेलेल्या आहेत, बरोबर की नाही? आणि म्हणूनच आपण इतिहासाची व्याख्या करतो. काय म्हणतो रे इतिहास म्हणजे काय म्हणतो आपण? सांगा. टीचर विशाखा सांगू. विशाखा सांग. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध व पद्धतशीर दिलेली माहिती. बरोबर, म्हणजे इतिहास. तर आज आपण आता हा इतिहास अभ्यास करत असताना आपल्याला त्याच्या साधनांचाही अभ्यास करावा लागतो. आणि ही इतिहासाची साधने कोणती हे आपण सुरुवातीला पाहिलेलंच आहे, परंतु आज आपण पुन्हा त्याची थोडक्यात उजळणी घेणार आहोत. तर हा जो इतिहास आहे, या इतिहासाची आपण साधने आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत. भूतकाळात घडलेल्या ज्या घटना असतात, त्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय, बरोबर ना? आता इतिहासामध्ये 4 घटक हे महत्वाचे असतात: व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ. हे इतिहासातील 4 महत्वाचे घटक आहेत. आणि इतिहास जेव्हा अभ्यास करतो तेव्हा इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो आणि या पुराव्यांनाच इतिहासाची साधने म्हणतात. इथे चित्रामध्ये तुम्हाला काही चित्र दिसत आहेत, पहा. या ठिकाणी खापराचा तुकडा आहे, भांडी आहेत, नाणी आहेत आणि इथे एक झाड आहे. ते बुर्ज हे झाड आहे. या झाडाच्या पानांवर त्या काळी लिहिलं जात असे. तर अशा प्रकारे ही जी इतिहासाची साधनं आहेत, त्यांचं किती प्रकारे वर्गीकरण केलं जातं आणि कशा प्रकारे हे आपण पाहूया. आता या साधनांचे 3 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. आस्था सांग बघू, या साधनांचं कोणकोणत्या 3 प्रकारे वर्गीकरण करतात? टीचर मी ज्याचं नाव घेते. हा सांगू. भौतिक साधने आणि मौखिक साधने. बरोबर. तर भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने, ही जी साधने आहेत,
ज्या ऐतिहासिक घटनांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक गोष्टींचा आपल्याला विचार करणे आवश्यक असते आणि त्यासाठी आपल्याला या ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. आता जेव्हा आपण ही ऐतिहासिक साधने वापरतो तेव्हा ही ऐतिहासिक साधने तपासून घेणे, त्यांचा अस्सलपणा म्हणजेच खरेपणा पाहणे आणि या साधनांचा तारतम्याने म्हणजेच योग्य प्रकारे आणि चिकित्सकपणे याचा आपण वापर केला पाहिजे. आता आपण आधी सर्वात पाहणार आहोत ते इतिहासाचं भौतिक साधन. आता इथे चित्रामध्ये तुम्हाला पहा काही चित्र दिसतंय. किल्ले आहेत, स्मारके आहेत, इमारती आहेत, लेणी आहेत, बरोबर ना? आता यातील काही वास्तू आहेत तर काही वस्तू आहेत. मग याच्यावरूनच आपण काय म्हणू शकतो की वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. आता ही जी भौतिक साधनं आहेत ही आपण डोळ्यांनी पाहू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो. आता या भौतिक साधनांमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. भौतिक साधनांमधला जो सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे किल्ले. आपल्याला माहितीच आहे की मध्ययुगीन काळामध्ये जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा या किल्ल्यांना अतिशय महत्व आहे आणि विशेष करून शिवाजी महाराजांचा जेव्हा आपण इतिहास अभ्यासतो तेव्हा आपल्याला या किल्ल्यांचा अभ्यास नेहमीच उपयोगी पडतो. या किल्ल्यांचे सुद्धा आपल्याला 4 प्रकार पाहायला मिळतात. गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट. गिरिदुर्ग म्हणजे पर्वतांवर असलेले, वनदुर्ग जंगलात म्हणजे उदाहरणार्थ प्रतापगड, रायगड. जलदुर्ग पाण्यामध्ये असलेले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि भुईकोट म्हणजे जमिनीवर असले. तर असे किल्ल्यांचे 4 प्रकार आहेत आणि भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांना महत्वाचं स्थान आहे. त्यानंतर दुसरं जे साधन आहे ते म्हणजे स्मारके. आता या स्मारकांमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. समाधी, कबर आणि विरगळ. समाधी आपण कोणाची उभारतो तर ज्या मृत व्यक्ती आहेत त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ आपण ह्या समाधी उभारतो. आता आपल्याला जर आपण रायगडावर गेलो तर रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर औरंगाबादला गेलो तर तिथे औरंगाबादला औरंगजेबाची समाधी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची समाधी आहे. आळंदीला संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. तर अशा समाध्या आपल्याला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. तर या समाध्या म्हणजे सुद्धा इतिहासाची भौतिक साधनं आहे. त्याच्यानंतर कबर. मुस्लिम लोकांमध्ये मृत व्यक्तीला जमिनीत गाडलं जातं आणि त्या ठिकाणी एक चौथरा उभा केला जातो, त्याला कबर म्हणतात. तर आपल्याला अशी मगाशी मी तुम्हाला औरंगजेबाची समाधी म्हटलं, तर औरंगजेबाची कबर ही कुठे आहे? औरंगाबादमध्ये आहे. त्याच्यानंतर आग्र्याला सम्राट अकबराची कबर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरा जो स्मारकांमधला तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विरगळ. विरगळ हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. विरगळ म्हणजे कल्लू. आता कानडी भाषेत दगडाला कल्लू म्हणतात. तर विरगळ याचा अर्थ होतो वीरांचा दगड. आता एखाद्या वीर पुरुषाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला जो स्तंभ असतो याला वीरस्तंभ असे म्हणतात, म्हणजेच याला विरगळ असे म्हणतात. आता हा दगडी असतो आणि याच्यावर अक्षर कोरलेली नसतात तर चित्र कोरलेली असतात आणि हा साधारण विरगळ आपल्याला महाराष्ट्रामध्ये जुन्या देवळांच्या बाहेर अशा प्रकारचे विरगळ आपल्याला आढळतात. बघा, म्हणजे भौतिक साधनांमध्ये किल्ले आहेत, स्मारके आहेत आणि त्याच नंतर इमारतींमध्ये राजांचे राजवाडे, त्याच्यानंतर मंत्री निवास म्हणजे त्यावेळेचे जे मंत्री अधिकारी असत त्यांच्या राहण्याची ठिकाणं, राणीवसा, राण्यांची घरं आणि सामान्य जनतेची घरं. या सर्व ज्या वास्तू आहेत या सुद्धा भौतिक साधनांमध्येच आपण यांचा उल्लेख करत असतो.
आता या ज्या सगळ्या वास्तू आहेत, या वास्तूंवरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. त्यानंतर त्याची माहिती मिळते, तेथील वास्तुकलेची प्रगती कळते, बांधकाम शैली कळते, लोकांचे राहणीमान, त्या लोकांची आर्थिक स्थिती, तेथील कलेचा दर्जा आणि त्यांचे राहणीमान, या सर्व गोष्टी आपल्याला या वास्तूंवरून, या म्हणजेच या भौतिक साधनांवरून पाहायला मिळतात. आता त्याच्यानंतर भौतिक साधनांमध्ये दुसरं जे साधन आहे ते म्हणजे नाणी. नाणींचा वापर आपण चलनामध्ये करतो. आजच्या युगात जर आपण पाहिलं तर आपण रुपया म्हणजे नोटांचा वापर करतो आणि नाण्यांचाही वापर आपण करत असतो. तसंच पूर्वीच्या काळी सुद्धा या आर्थिक व्यवहारांसाठी चलनांचा वापर केला जात असे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या धातूंची नाणी वापरली जात असत. पूर्वीचे जे राज्यकर्ते होते, या राज्यकर्त्यांनी सोने, चांदी आणि तांबे इत्यादी धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी हे इतिहासाचे एक महत्वाचे साधन आहे. आता ही जी नाणी आहेत, या नाण्यांवरून आपल्याला त्या काळात कोणते राज्यकर्ते होते, त्यांचा कालखंड किती होता, त्यांची राज्यकारभाराची पद्धत काय होती, त्यांची धार्मिक संकल्पना किंवा त्यांची व्यक्तिगत माहिती ही सुद्धा आपल्याला या नाण्यांवरून कळते. तसेच त्या काळातले आर्थिक व्यवहार, आर्थिक स्थिती आणि धातुशास्त्र यांची माहिती आपल्याला या नाण्यांमधून मिळते. आता या चित्रांमध्ये तुम्हाला जी नाणी दिसत आहेत, त्यातलं पहिलं जे नाणं आहे ते सम्राट अकबराच्या काळातलं आहे आणि या नाण्यांवर राम सीतेचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर दुसरं जे नाणं आहे ते हैदर अली याच्या काळातलं आहे आणि हैदर अलीच्या नाण्यांवर आपल्याला शिव पार्वतीच्या प्रतिमा पाहायला मिळतात. आणि तिसरी जी नाणी आहेत ती आहेत पेशवेकालीन नाणी. या नाण्यांवर आपल्याला अरेबी किंवा पर्शियन भाषेचा वापर केलेला दिसून येतो. म्हणजे पहा, या काळामध्येही धार्मिक समन्वय किती छान साधला गेलेला आहे. सम्राट अकबर किंवा हैदर अली हे जरी मुस्लिम राजे असले तरी सुद्धा त्यांच्या नाण्यांवर हिंदू देवदेवतांची चित्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि पेशवेकालीन नाण्यांवर अरेबिक आणि पर्शियन जी भाषा आहे त्याच्यावरून त्या काळातील भाषा व्यवहार याविषयीची माहिती आपल्याला या नाण्यांवरून कळते. त्यानंतरच आपण जे दुसरं भौतिक साधन पाहणार आहोत ते म्हणजे शिलालेख. शिला या शब्दाचा अर्थ काय? दगड. लेख म्हणजे कोरलेली अक्षर, दगडावर कोरलेली अक्षरे. आता हे जे शिलालेख आहेत किंवा हा दगडांवर कोरलेला जो लिखित मजकूर असतो तो अनंत काळापर्यंत टिकून राहावा यासाठी तो दगडावर कोरलेला असे. आणि प्राचीन काळी आता जसं आपण लिहिण्यासाठी वहीचा वापर करतो, कागदांचा वापर करतो, तसं त्या काळी लिहिण्यासाठी कोणतेच साधन उपलब्ध नव्हते आणि मग अशा वेळेला आपलं लिखाण हे अनंत काळापर्यंत टिकून राहावं यासाठी ते दगडावर किंवा भिंतीवर कोरलं जात असे. यालाच शिलालेख असे म्हणतात. आता असे शिलालेख आपल्याला भारतामध्ये तंजावर येथील जे बृहदीश्वर मंदिर आहे, तुम्हाला इथे चित्रामध्ये मध्ये दिसतंय, तर या मंदिराच्या परिसरामध्ये तेथील भिंतींवर आपल्याला हे शिलालेख पाहायला मिळतात. आणि दक्षिण भारतामध्ये सम्राट अशोक, चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळातही आपल्याला अशा प्रकारचे शिलालेख आढळतात. आता शिलालेख हा सुद्धा इतिहासाचा अत्यंत महत्वाचा पुरावा मानला जातो. या शिलालेखातून त्या काळातली धार्मिक, सामाजिक आणि राजकीय स्थितीची माहिती आपल्याला या शिलालेखांवरून कळते. आणि त्यावेळची भाषा, अक्षरांची लिपी याचीही माहिती आपल्याला या शिलालेखांवरून कळते. शिलालेखांप्रमाणेच पूर्वीच्या काळी ताम्रपटाचा उपयोग केला जायचा. ताम्र म्हणजे तांबा. तर या तांब्याच्या पत्र्यावर अक्षरं कोरली जायची. याला ताम्रपट असे म्हणतात. आणि साधारणपणे
या ताम्रपटावर राजाज्ञा म्हणजे राजाने दिलेली जी आज्ञा असायची त्याचं लिहिलं जायचं, किंवा निवाडे, दानपत्र आणि आज्ञा इत्यादी माहिती या ताम्रपटावर कोरलेली असे. त्याचप्रमाणे शिलालेख आणि ताम्रपट ही जरी भौतिक साधनं असली तरी यांचा समावेश आपण लिखित साधनांमध्येही करत असतो, कारण यांच्यावर अक्षर कोरलेली असतात. नंतर जे इतिहासाचं भौतिक साधन आहे ते म्हणजे लेणी. आता ही जी लेणी आहे ही डोंगरांवर ज्या गुहा केलेल्या असतात त्या गुहांमध्ये ही लेणी कोरलेली होती. आता या लेण्यांचा प्रामुख्याने प्राचीन काळी कशासाठी उपयोग केला जायचा, तर त्या काळी व्यापाऱ्यांना विश्रांती घेण्यासाठीचं ठिकाण म्हणून या लेण्यांतील गुहांचा उपयोग केला जात असे. व्यापारी, वाटसरू यांना या ठिकाणी सुरक्षित आश्रय मिळत असे. त्याच नंतर बौद्ध भिक्षुक हे सुद्धा पावसाळ्यामध्ये या लेण्यांमध्ये येऊन राहत असत. भारतामध्ये औरंगाबादची अजिंठा आणि वेरूळ लेणी जी आहे ती वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट या काळातील आहे. आणि ही जी लेणी आहेत अजिंठा वेरूळची लेणी ही स्थापत्य, शिल्पकला आणि चित्रकला यासाठी जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर बघा, म्हणजे भौतिक साधनांमध्ये आपण किल्ले पाहिले, स्मारके पाहिल्या, त्याच्यानंतर नाणी, शिलालेख, लेणी, ताम्रपट, त्याचप्रमाणे त्या काळातील चैत्य विहार, त्याच्यानंतर मंदिरे, विविध धर्मांची मंदिरं, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, नंतर छत्री. आता छत्री हा सुद्धा समाधीचाच एक प्रकार आहे. त्याच्यानंतर शिल्प, विहिरी त्या काळातल्या, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, त्याच्यानंतर त्या काळातली खेळणी, अवजारे, वाद्य, ही जी सगळी साधनं आहेत ती भौतिक साधनं आहेत. गेल्या वर्षी तुम्ही मोहेंजोदडो, हडप्पा संस्कृती आणि मोहेंजोदडो याचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला या प्रकारे प्राचीन काळात सापडलेली विविध भांडी, दागिने आणि वेगवेगळ्या वस्तू आपण पाहिलेल्या आहेत. मग ही जी सगळी आहेत ती इतिहासाची भौतिक साधने आहेत. आलं तुमच्या लक्षात? त्याच्यानंतर आपलं इतिहासाचं दुसरं जे साधन आहे ते म्हणजे लिखित साधन. लिखित म्हणजे लिहिलेलं. त्या काळात या साधनांमुळे त्या काळातील आपल्याला निश्चित अशी माहिती कळते. आता त्यावेळी आपण आता जसं मराठी, इंग्लिश किंवा विविध भाषांचा लेखनासाठी वापर करतो, तर त्या काळामध्ये पूर्वी देवनागरी, अरेबिक, पर्शियन लिपींची वळणे आपल्याला आढळतात. तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय पहा, पहिले जे आहे ते देवनागरी लिपी आहे, दुसरी आहे अरेबियन लिपी, तिसरी आहे पर्शियन आणि चौथी आहे मोडी लिपी. तर ही अक्षरांची वळणं आहेत. तर ही जी लिपींची वळणं आहेत या लिपींमधून आपल्याला ही लिखित साधने आढळतात. आता ही लिखित साधने कोणकोणती आहेत, तर भुर्जपत्रे. चित्रामध्ये तुम्हाला तिथे वनस्पती जी दिसते आहे तर त्या भुर्ज नावाचं जे झाड आहे त्या झाडाची जी पानं आहेत त्या पानांवर लिहिलं जात असे, त्याला भुर्जपत्र असे म्हणतात. त्याच्यानंतर पोथ्या, आपले प्राचीन ग्रंथ, फरमाने म्हणजे आदेश, तसंच चरित्र, चित्र, ही जी सर्व आहेत ती लिखित साधने आहेत. या लिखित साधनांवरून आपल्याला मध्ययुगातील ऐतिहासिक घटनांची माहिती तर मिळतेच, त्याचप्रमाणे त्या काळातील खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांचीही माहिती आपल्याला या लिखित साधनांमधून मिळते. लिखित साधनांमध्ये आणखीन एक महत्वाचं साधन आहे ते म्हणजे प्रवास वर्णन. मागील इयत्तेमध्ये तुम्ही युआंग आणि फाइयान या चिनी प्रवाशांविषयीची माहिती मिळवलेली आहे. तसंच मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा अनेक परकीय प्रवासी भारतात आले होते आणि त्यांनी
आपले अनुभव, भारतातील काही वर्णन या आपल्या ग्रंथांमध्ये किंवा प्रवास वर्णनांमध्ये केलेली आहे आणि म्हणून त्याला प्रवास वर्णन असं म्हणतात. तर अशी अनेक प्रवास वर्णन आपल्याला या काळातील आढळतात. उदाहरणार्थ इथे चित्रामध्ये अल्बेरुनी आहे. तर अल्बेरुनी यांचं तारीख-ई-हिंद हे प्रवास वर्णन आहे. त्याच्यानंतर इब्न बतुता यांचं सफरनामा हे प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे. तर निकोलस मनुची, त्याच्यानंतर बाबराचे चरित्र हे सुद्धा एक प्रवास वर्णन आहे. आणि शिवाजी महाराजांविषयी लिहिलेलं शिवचरित्र कवी परमानंद यांचं संस्कृत भाषेतील श्री शिवचरित्र हे प्रवास वर्णनही आपल्याला पाहायला मिळतं. आता ही जी प्रवास वर्णन आहे या प्रवास वर्णनांवरून त्या काळातील पत्रव्यवहार, त्या राजांची धोरणं किंवा तेथील राज्यकर्ते, त्यांची चरित्र म्हणजे त्यांची माहिती, प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय संबंध यांची माहिती आपल्याला या प्रवास वर्णनांमधून पाहायला मिळते किंवा वाचायला मिळते. त्याच्यानंतर इतिहासाचं आणखीन एक लिखित साधन आहे ते म्हणजे तवारीख. तवारीख म्हणजे काय? त्याचा अर्थ होतो तारीख. बरोबर, छान. तवारीख म्हणजेच तारीख म्हणजेच घटनाक्रम. आता इतिहास जेव्हा आपण शिकतो तेव्हा त्यातील ज्या घटना आहेत त्या क्रमाने आलेल्या असतात, बरोबर की नाही? म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा इतिहास आपण लक्षात घेतला तर शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचे बालपण, नंतर त्यांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, आपल्याला आपण या क्रमानेच इतिहास शिकत असतो. तर या तवारिखेमध्ये अशा ज्या ऐतिहासिक घटना आहेत या घटनांची सुसंगत अशी मांडणी तारखेसह या तवारिखांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये सुद्धा मध्ययुगातील अनेक तवारिखा प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्णी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना यांनी लिहिलेल्या तवारिका आपल्याला आजही पाहायला मिळतात किंवा त्या उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर बघा, लिखित संधामध्ये आपण प्रवास वर्णन पाहिलं, तवारीख पाहिलं आणि तिसरा आणखीन एक महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे बखर. आता बखर हा जो शब्द आहे तो कोणत्या शब्दावरून आला असेल रे? सांगा. खबर. खबर, बरोबर. तर खबर म्हणजे बातमी आणि बखर हा जो प्रकार आहे तो महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक महत्वाचा प्रकार आहे. मराठीतील अनेक बखरी आपल्याला उपलब्ध आहेत किंवा पाहायला मिळतात. आता या बखरीमध्ये अनेक घटना ज्या आहेत त्या घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी या बखरी लिहिल्या जातात. म्हणजे घटना घडून गेल्यानंतर त्या घटना या बखरीमध्ये लिहिल्या जातात आणि या बखरीमध्ये ऐकीव माहितीवर अधिक भर दिला जातो आणि साधारणतः या बखरी या तवारिखांवर आधारित असतात. येते लक्षात? अनेक बखरी या तवारिखांवर आधारित असतात. या बखरीमधून आपल्याला तत्कालीन राजकीय घडामोडी तसेच तेथील भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती या गोष्टींची माहिती आपल्याला या बखरींमधून मिळत असते. आता इथे काही तुम्हाला चित्र दिसतंय, काही बखरींची नावं मी तुम्हाला सांगते. सभासदांची बखर यामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास पाहायला मिळतो. तर काफी खानाची बखर याच्यामध्ये शिवकालीन परिस्थिती याविषयीची माहिती मिळते. त्याच्यानंतर ग्रँड टफ यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास या बखरीमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर महिकावतींची बखर, 91 कलमी बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खरड्याच्या लढाईची बखर इत्यादी बखरी आपल्याला त्या काळातील पाहायला मिळतात. त्यानंतर पानिपतची बखर जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही मागच्या धड्यामध्ये शिकला आहात की पानिपतची लढाई, तर या पानिपतच्या ज्या 3 लढाया झाल्या त्या लढायांची माहिती आपल्याला या पानिपतच्या बखरीमध्ये पाहायला मिळतात. तसंच त्याचप्रमाणे
रॉबर्ट आर्य आणि एन.सी. स्प्रेंगल या पाश्चात्य इतिहासकारांचे जे ग्रंथ आहेत ते सुद्धा या लिखित साधनांमध्ये आपण त्यांचा समावेश करत असतो. आलं लक्षात तुमच्या बाळांनो? आता आपण इतिहासाचं तिसरं साधन जे पाहणार आहोत ते म्हणजे मौखिक साधन. मौखिक म्हणजे मुखाने, तोंडाने सांगितलेली माहिती. आता ही जी माहिती आहे ती कुठेही लिहून ठेवलेली नसते किंवा ती आपल्याला डोळ्यांनी दिसतही नाही. तर ही माहिती लोकपरंपरेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेली असते. उदाहरणार्थ याच्यामध्ये ओव्या आहेत. ओव्या म्हणजे जात्यावर जी गाणी गातात त्याला ओव्या म्हणतात. त्याच्यानंतर लोकगीतं आहेत. प्रत्येक प्रांतांची, प्रत्येक लोकांची लोकगीतं वेगवेगळी. कोळी गीतं आहेत, गुजराती लोकांचं गरबा आहे. तर अशी जी लोकगीतं आहेत, त्याच्यानंतर पोवाडे, कहाण्या, दंतकथा आणि मिथके. आता मिथके म्हणजे या दैवी शक्तींवर आधारित अशा या कथा असत, रहस्यमय कथा. तर या साधनांमधून आपल्याला त्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजत असतात. येतंय लक्षात? तर मुलांनो, आपण इतिहासाची भौतिक साधनं पाहिली, लिखित साधनं पाहिली आणि मौखिक साधने पाहिली. आता ही जी साधनं आहेत या तिन्ही साधनांच्या आधारे इतिहासाचा अभ्यास करून इतिहासाचं लेखन केलं जातं. इतिहासाचं एकदा लेखन केलं की त्याविषयीचं संशोधन संपत नाही, तर ते अखंडपणे सुरूच असतं. आणि मग या संशोधनातून नवीन साधने, नवीन माहिती ही वारंवार समोर येत असते आणि त्यानुसार पुन्हा पुन्हा या इतिहासाचं पुनर्लेखन केलं जातं. एक उदाहरण द्यायचं तर आपलं इतिहासाचं पुस्तक पहा. आपले आजी आजोबा शिकत असताना त्यांचं जे इतिहासाचं पुस्तक किंवा आपले आई वडील शिकत असताना त्यांचं इतिहासाचं पुस्तक आणि आपलं इतिहासाचं पुस्तक याच्यामध्ये आपल्याला थोडाफार फरक जाणवतो. कारण का? तर इतिहासातील या ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये संशोधनातून जी नवीन नवीन माहिती मिळत असते त्यानुसार बदल होत असतात आणि मग त्याप्रमाणे इतिहास लेखनामध्ये ते बदल केले जातात आणि याच्यासाठी या साधनांचा उपयोग केला जातो. आता ही जी साधनं वापरली जातात ही साधनं वापरत असताना त्यांचे कशा प्रकारे मूल्यमापन करायचे, तर त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची पहा. ऐतिहासिक साधनं जे आपण वापरतो त्याची विश्वसनीयता आपल्याला तपासावी लागते. जर बनावट साधनं असतील तर ती आपल्याला पाहावी लागतात. त्याच्यानंतर इतिहासकाराचा खरेखोटेपणा म्हणजे इतिहास लेखकाचा खरेखोटेपणा, त्याचे व्यक्तिगत संबंध, राजकीय दबाव यांचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर इतिहासकाराने लेखनामध्ये अतिशयोक्ती किंवा अलंकारिक भाषा, अति अलंकारिक भाषा किंवा त्याने वापरलेली चित्र, प्रतिमा, प्रतीके हे योग्य आहेत की नाही याचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि मगच त्या साधनांचा वापर करावा. सदैव करूनच या साधनांचा आपण वापर केला पाहिजे. तसंच इतिहास लिहिताना इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थपणा महत्वाचा असतो. म्हणजे एखाद्या लेखकाला जर शिवाजी महाराज आवडत असेल तर तो त्यांच्याविषयीचं गुणगान करेल. एखाद्याला जर राजपूत राजांविषयी राग असेल तर तो त्यांच्या विरोधात लिहू शकतो आणि म्हणून इतिहास लेखनामध्ये लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थपणा महत्वाचा असतो. आणि शेवटचं म्हणजे एकांगी विचार, विसंगत विचार किंवा अतिरंजितपणा टाळणे आवश्यक असते. म्हणजे इतिहास लेखन करताना किंवा इतिहासाची ही जी साधनं वापरतो या साधनांचा वापर करताना त्यांचं योग्य प्रकारे मूल्यमापन करूनच आपल्याला इतिहास लिहावा लागतो. येत्या लक्षात तुमच्या? तर बाळांनो, आज आपण या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केला. त्यामध्ये बघा आपण आता काय काय पाहिलं, तर इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये आपण पहिलं जे साधन पाहिलं ते म्हणजे भौतिक साधन. यामध्ये किल्ले, स्मारके, इमारती, नाणी, शिलालेख, ताम्रपट, लेणी, चैत्य, विहार, मंदिर,
शिल्प, विहिरी, भांडी, दागिने, कपडे, खेळणी, अवजारे, वाद्य, कलाकुसरीच्या वस्तू, ही जी सगळी साधनं आहेत ती इतिहासाची भौतिक साधनं आहेत. त्यानंतर आपण दुसरं जे साधन पाहिलं ते म्हणजे लिखित साधन. यामध्ये प्रवास वर्णन आहे, त्याच्यानंतर तवारी, बखर, पोथ्या, ग्रंथ, परमाने, चरित्र आणि ऊर्जापत्रे यांचा समावेश लिखित साधनांमध्ये होत असतो. त्यानंतरचं तिसरं साधन आपण पाहिलं ते म्हणजे मौखिक साधन. यामध्ये ओव्या आहेत, लोकगीतं आहेत, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, म्हणी, श्लोक, मिथके या सर्व साधनांना आपण इतिहासाची मौखिक साधने म्हणतो. आला लक्षात तुमच्या बाळांनो? हो टीचर. आता इथे तुम्हाला मी एक तक्ता दाखवणार आहे आणि समोर काही इतिहासाची साधनं आहेत. त्या साधनांचं आपल्याला भौतिक, लिखित आणि मौखिक या प्रकारात वर्गीकरण करायचंय. ओके मी नाव टीचर. घेईन त्या मुलाने, सगळ्यांनी एकत्र उत्तर द्यायचं नाहीये. मी नाव घेणार, त्या मुलाने उत्तर सांगायचंय. चालेल? आलं लक्षात? ओके. चला. हो टीचर. आता इथे पहिलं जे साधन दिलेलं आहे शिलालेख. वैष्णवी, मला सांग तू शिलालेख हे कशामध्ये येईल? वैष्णवी आहे? आदिती, अनुष्का, टीचर टीचर भौतिक. शिलालेख अदिती. हे कशामध्ये? भौतिक. व्हेरी गुड, छान. ग्रंथ, गौरव तू सांग. ग्रंथ, गौरव. बरं दुसरा सांगा कोणी? लिखित साधने. लिखित साधने. बरोबर. चैत्य, भौतिक साधने. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल नाव सांगून. किल्ले, टीचर भौतिक साधने. टीचर दिव्या. भाग्यश्री. साधने. एकेकाने सांगायचं. जेव्हा एक मुलगा उत्तर देतो तेव्हा बाकीच्यानी शांत बसायचं बाळांनो. विशाखा सांग. लोककथा. हा. भौतिक साधने. बरोबर. तवारीख, तवारीख. टीचर दिव्या. लिखित साधने. छान. मिथके, भौतिक साधने. भौतिक साधने. मौखिक साधने. छान छान. पोवाडे, मौखिक साधने. नाणी. भौतिक साधने. विशाखा, आता बाकीच्या मुलांना उत्तर द्यायला जरा चान्स दे बघू. आता इतरांना जरा उत्तर देऊ द्या. कपडे, भौतिक भौतिक साधने. बखर, भौतिक साधने. ऋषिकेश. ऋषिकेश तू सांग मला. चरित्रे, चरित्रे, मॅम मी सांगू मनस्वी. लिखित साधने. मनस्विनी आहे. पुढे सांगा. गीते. मौखिक साधने. बरोबर. ताम्रपट, भौतिक साधने. विहीर, भौतिक साधने. श्लोक, मौखिक साधने. मौखिक साधने. ओव्या, मौखिक साधने. छान. दागिने, भौतिक साधने. भांडी, भौतिक साधने. चरित्रे, लिखित साधने. वाद्य, भौतिक भौतिक साधने. वंशावळ्या, लिखित वंशावळ्या, लिखित साधने. बरोबर. आज्ञापत्रे, लिखित साधने. मंदिरे, भौतिक साधने. पत्रव्यवहार, लिखित साधने. अंके, लिखित साधने. साधने. म्हणी, मौखिक साधने. न्याय निवाडे, लिखित साधने.
छान छान मुलांनो, तुम्ही छान उत्तरं दिली. तर मुलांनो, आता आपण इतिहासाची साधने शिकलोच. आता आज आपण एक छोटीशी प्रश्न मंजुषा घ्यायची. कौन बनेगा स्कॉलर. आतापर्यंत आपण इतिहासामध्ये जे जे काही शिकलो त्यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्याच्यासाठी आपण 2 गट करायचे, एक मुलांचा आणि दुसरा मुलींचा. मुलींचा जो गट आहे त्याला आपण नाव देऊया राणी दुर्गावती. आणि मुलांचा जो गट आहे त्याला नाव देऊया महाराणा प्रताप. प्रत्येक गटाला 5-5 प्रश्न असतील किंवा 10 प्रश्न आहेत आणि मी प्रत्येक गटाला पहिल्यांदा मुलींच्या गटाला विचारेन आणि प्रत्येकाला फक्त अर्ध्या मिनिटाचा वेळ असेल. आणि तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही हे आपण स्क्रीनवर आपल्याला दिसणारच आहे. आणि तुम्हाला गुणदान करण्याचं काम श्रीमती नेतमबाई आणि श्रीयुत गुंजाळ सर यांनी करायचंय. गुंजाळ सर आणि नेतमबाई. हॅलो, गुंजाळ सर, नेतमबाई. हा बोला. तुम्हाला मुलांना गुणदान करायचंय. फक्त एका प्रश्नाला अर्धा सेकंदाचा वेळ असणार आहे. एका प्रश्नाला किती? अर्धा सेकंद, 30 सेकंद, अर्धा मिनिट. आणि उत्तर देताना ज्या गटाला प्रश्न विचारला जाईल चला मग सुरुवात करायची. सगळे तयार आहेत? टीचर. आणि जर एका वेळेला दोघांनी उत्तरं दिली तर त्या गटाचा गुण वजा करण्यात येईल. चला, पहिला प्रश्न राणी दुर्गावती गटाला आहे. मुलींनो, प्रश्न ऐका नीट. महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा प्रकार. याचे 4 पर्याय ऐका. आधी मध्ये बोलला तर तुमच्या गटाचे मार्क जाणार. याचे 4 पर्याय आहेत. तवारीख, त्याच्यानंतर दुसरा आहे बखर, तिसरा ग्रंथ आणि चौथा आहे प्रवास वर्णन. दुर्गावती गट सांगा. ग्रंथ. मी सांगतो. एकच उत्तर नीट सांगा. बघा, तुमचं उत्तर चूक आहे की बरोबर आहे आपण आता बघूया. चूक आहे का बरोबर आहे बघूया. काय उत्तर आलं? चला, अर्ध्या मुलांनी उत्तर दिलंय, अर्ध्या मुलांनी बखर उत्तर दिलंय. तरी पण आपण तुम्हाला गुण द्यायचं. आता दुसरा गट तयार राहा, महाराणा प्रताप गट. चला, तुमचा प्रश्न आहे मुघल सत्तेचा संस्थापक कोण. पर्याय आहेत तुमचे अ बाबर, नंतर दुसरा आहे अकबर, तिसरा आहे औरंगजेब आणि चौथा आहे मोहम्मद गोरी. एकानेच उत्तर द्या. बाबर. छान छान, व्हेरी गुड. बघू आपलं उत्तर चूक आहे की बरोबर आहे. बरोबर, तुमचं उत्तरही बरोबर आहे. छान. आता राणी दुर्गावती गट. तिसरा प्रश्न. गुजराती भाषेचे आद्य कवी कोण. तुमचे पर्याय आहेत संत मीराबाई, रोहिदास, संत नरसी मेहता आणि संत सेना. चला, बरं, आपण उत्तर आहे. तुमचं उत्तर चूक आहे की बरोबर बघूया. छान, तुमचं उत्तर बरोबर आहे. छान छान. आता पुढचा गट महाराणा प्रताप गट. तयार? समर्थ संप्रदायाची स्थापना कोणी केली. बघा, त्याचे पर्याय आहेत संत ज्ञानेश्वर, एकनाथ, समर्थ रामदास स्वामी आणि संत नामदेव. सांगा उत्तर.
समर्थ रामदास स्वामी. छान छान. कोणी उत्तर दिलं मला नाव सांग बाळा. अभय दत्त केंद्रे. बरोबर. तुमचं उत्तर बरोबर आहे की चूक आहे आपण बघूया. बरोबर. तुमचं उत्तर बरोबर आहे. चला आता पुढचा गट. पुढचा प्रश्न आहे, अनेक गावे मिळून तयार होणारे प्रदेश. याचे पर्याय आहेत गाव, परगणा, खेड, कसबा. परगणा. परगणा. आता तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिली, तुमचा मार्क वजा करायचा का? मी काय सांगितलंय एका वेळेला? हा बरं. आता पुढच्या वेळेला असं झालं तर 1 मार्क वजा करणार. हा बरोबर. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. छान. आता पुढचा गट, महाराणा प्रताप गट. तुमचा प्रश्न आहे, जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी बांधलेला किल्ला. बघा याचे पर्याय आहे विशाळगड, राजगड, प्रतापगड आणि पन्हाळा. प्रश्न कळला ना बाळांनो? जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी बांधलेला किल्ला. कोणता किल्ला बांधला शिवरायांनी? चला लवकर. आठवा इतिहास आपला. आपण शिकलो ना इतिहास. चला मग दुसऱ्या गटाला मी आता सांगणार आहे उत्तर द्यायला. राजगड. बरं. आणखीन एक उत्तर द्या. मी तुम्हाला पर्याय देते. अजून दुसरं. विशालगड. चला आपण दुसऱ्या गटाला हा प्रश्न विचारायचा. उत्तर दिलं ना मॅडम पहिल्याने. राणी दुर्गावती. प्रतापगड. बरं. तुमचं उत्तर चूक आहे की बरोबर आहे आपण बघूया. बघा उत्तर काय आहे. टीचर काय म्हणाला? प्रतापगड म्हणायचं मग नाव विचार. छान छान छान. हा गुण कोणाला मिळाला? राणी दुर्गावती गटाला. छान. आता चला, आता राणी दुर्गावती गटालाच आपण प्रश्न विचारणार आहे. पुढचा प्रश्न आहे, आदिलशहाने सिद्दी जोहरला कोणता किताब दिला किंवा दिलेला किताब? त्याचे 4 पर्याय बघा. सलाबत खान, सरदार, शहेनशाह, बादशाह. या 4 पैकी कोणता किताब दिला त्याने? सलाबत खान. व्हेरी गुड. बघू आता तुमचं उत्तर. सलाबत खान. बरं. छान. तुमचं उत्तर बरोबर आलं. तुम्हाला 1 गुण मिळाला. आता पुढचा गट, महाराणा प्रतापगड. तुमचा प्रश्न आहे का, चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार याने शाहिस्ते खानाच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला. आता तुमचे पर्याय आहेत तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, फिरंगोजी नरसाळा आणि प्रतापराव गुजर. सांगा. फिरंगोजी नरसाळा. बरोबर. छान छान. बघू उत्तर आपलं. बरोबर. मग तुम्हाला आता 1 गुण मिळाला. चला पुढचा गट, राणी दुर्गावती. तयार? इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण. सुरत. सुरत, दिल्ली, ठाणे, पुणे. सुरत. तुमचं उत्तर काय येतं? बरोबर. छान. चालेल. आता पुढचा प्रश्न, 10वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. पुरंदरच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा वीरमरण प्राप्त झालेला शूर मावळा. तुमचे पर्याय आहेत
बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, मुरारबाजी देशपांडे आणि नरेकर देशपांडे. बाजी प्रभू देशपांडे. बाज बघा आठवा. बाजीप्रभू देशपांडे. बघ परत जरा विचार करा. मुरारबाजी देशपांडे. बरोबर, मुरारबाजी. बघू तुमचं उत्तर छान, मुरारबाजी देशपांडे. मुलांनो तुम्ही छान उत्तरं दिली, म्हणजे याचा अर्थ तुम्ही इतिहासचा अभ्यास घरी पण करत आहात. आता नेतमबाई, कोणता गट जिंकला, कोणत्या गटाला किती गुण मिळाले सांगा पाहू. हॅलो नेतमबाई. नेतमबाई. हॅलो. आणि आणि महाराणा प्रताप गटाला 4. हॅलो. हॅलो. बरोबर. मग आपला विजयी संघ कोण आज झाला? राणी राणी दुर्गावती. दुर्गावती. छान छान. राणी दुर्गावती. चला सर्वांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. राणी दुर्गावती गटाचं अभिनंदन. मुलांनो आवडली तुम्हाला ही प्रश्न मंजुषा? हो टीचर खूप आवडली. हो मॅडम खूप आवडली. उद्या तुम्ही नागरिक शास्त्र विषयाचा अभ्यास करून यायचंय. आपण त्याच्यावर आधारित प्रश्न मंजुषा घेऊया. हा हो अच्छा. चालेल. आज घरी गेल्यानंतर नागरिक शास्त्राचा अभ्यास करा, धडे वाचून या. मग उद्या आपण त्याची अशीच प्रश्न मंजुषा घेऊया. चला तर मग धन्यवाद. दोघांचं एका टायमावर कसं होणार मग अभ्यास?